डोंबिवली शहर में लोकशाही डॉक्टर अन्नाभाऊ साठे का पूर्णाकृति पुतला स्थापित किया जाएगा। विधायक राजेश मोरे। लोकशाही डॉक्टर अन्नाभाऊ साठे की 105वीं जयंती के अवसर पर लोकशाही डॉक्टर अन्नाभाऊ साठे पूर्णाकृति पुतला प्रतिमा स्मारक समिति द्वारा आज डोंबिवली में उनकी जयंती मनाई गई। अन्नाभाऊ साठे का कार्य महान है। साहित्य में उनका योगदान इस देश के लिए अमूल्य है। मातंग समुदाय की ओर से हमने कल्याण ग्रामीण के विधायक राजेश मोरे से डोंबिवली में उनकी पूर्ण लंबाई वाली प्रतिमा स्थापित करने का अनुरोध किया है। इसलिए हम जल्द से जल्द एक जगह ढूंढने और कल्याण क्षेत्र में डॉक्टर लोकशाही अन्नाभाऊ साठे की एक प्रतिमा स्थापित करने का प्रयास कर रहे हैं। कल्याण ग्रामीण के विधायक राजेश मोरे ने कहा। आज डोंबिवली येथे साहित्य रत्न डॉक्टर अन्नाभाऊ साहेब साठे यांची आज 125वी आज जयंती आहे। तर त्यांचे विचारसरणी, त्यांचं साहित्य संपूर्ण देशभर असेल, आपण परदेशात असेल, नेण्याचं काम ज्या साहित्य रत्न अन्नाभाऊ साठेने केलं, खरं तर आपणही त्यांचा बोध घेतला पाहिजे। आणि आज या डोंबिवली येथील या डोंबिवलीच्या मुख्य ठिकाणी आज त्यांचा जयंतीचा कार्यक्रम होता। आदरांजली व्हायला सर्वजण आपण इथे जमलेलो आहोत। मी ज्याने आयोजक आहेत आपले भुजंगराव कांबळे आणि रेखाताई कांबळे यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आहे। मी सर्वांना आज साहित्यरत्न डॉक्टर अन्नाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांचे विचार लोकांपर्यंत न्यावे अशी सर्वांना मागणी करतो। सर्वांची मागणी होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या डोंबिवली क्षेत्रामध्ये व्हायला पाहिजे। सर्व आंबेडकर प्रेमी असतील, सर्व पक्षाची लोक असतील आणि त्याचप्रमाणे सर्व पक्षी म्हणून आंबेडकर प्रेमी म्हणून आपण डोंबिवलीमध्ये भव्य दिव्य असं डॉक्टर बाबासाहेबांचा आंबेडकरांचा पुतळा उभारलेला आहे। त्याचप्रमाणे साहित्यरत्न डॉक्टर अन्नाभाऊ साठे यांचाही आपण नक्कीच पूर्णाकृती पुतळा उभारू असं मी त्यांना समाजाला ना ते समाज म्हणजे आपण त्या समाजाचे आहोत असं शब्द दिलेला आहे आणि नक्की आम्ही ते प्रयत्न पार पडू आणि त्या जनतेला एक चांगला प्रयत्न मेसेज देऊ आपण। आज आपल्या अन्नाभाऊ साठे यांची 105वी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली आणि आपल्याला सगळ्याला बनवण्यात धन्यवाद। मित्रांनो, आपण जे जयंती साजरी करतो याच्यामुळे समाजाला एक कळायला पाहिजे की महापुरुषांनी आपल्यासाठी काय केलेले आणि ह्या महापुरुषाच्या जयंतीनिमित्त मी एवढं सांगू शकतो की मंदाजी तावरे साहेबांनी सांगितलं आपल्याला की लवकरच्या लवकर आपण समारंभ उभे करूया। त्याच्यासाठी त्यांनी जागा पण करून घेतलेली आहे। तिथे म्हणतो तावरे साहेबांच्या आपण पाठीमागे लागूया आणि लवकरच्या लवकर समारंभ उभे करूया अशी मी सर्वांना विनंती करतो। मोरे साहेबांनी पण आपल्याला गाडी दिलेली आहे, पण तावरे साहेबांकडे ऑलरेडी जागा आहे, पण आपण जिथं आहे तिथं आपण आता लवकरच्या लवकर अन्नाभाऊ साठे यांच्या छोटा गावांनी पण तिथे समारंभ उभे करूया अशी मी सर्वांना गाडी देतो तुम्हाला। सर, सकल मातंग समाज डोंबिवली शहराच्या वतीनं आज डॉक्टर अन्नाभाऊ साठे यांची 105वी जयंती निमित्त आज सगळा समाज डोंबिवलीच्या मेन नाक्यावर जमलेला आहे आणि बाबासाहेबांच्या स्मारकाच्या इथे आणि आम्ही आज खूप मोठ्या थाटामाटाने आज अन्नाभाऊ साठेची जयंती उत्सव साजरा करत आहोत। पुतळ्याची मागणी होते पूर्णाकृती पुतळा, त्याबद्दल अन्नाभाऊ साठे जयंती निमित्त या जयंतीचा अध्यक्षांनी आपण मिळवलं पूर्णपुत्र पुतळ्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे। माननीय राजेश मोरे साहेब असतील, माननीय रवींद्र साहेब चव्हाण साहेब असतील, खासदार साहेब श्रीकांत शिंदे साहेब असतील, आम्ही सगळ्यांना लेटर दिलेलं आहे, आयुक्त साहेबांना लेटर दिलेलं आहे आणि आम्ही या जोमानी मागणीसाठी आम्ही जोमानी कामाला लागणार आहेत आणि पुढच्या 106वी जयंती पर्यंत अन्नाभाऊ साठे स्मारक पुतळा डोंबिवली शहरामध्ये झालाच पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करतो। शहर की ताज़ा तरी खबरों के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें। अगर वीडियो अच्छी लगी हो तो लाइक और शेयर करें।